नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आज मी नेस्लेचं मिल्कमेड वापरून गुलाबजाम बनवत आहे. नेस्ले मिल्कमेड वापरल्यानंतर आपले गुलाबजामुन जे आहेत ते अतिशय टेस्टी असे होतात, रुचकर होतात. म्हणून मी आज हे मिल्कमेड वापरून गुलाबजाम बनवत आहे. त्यासाठी मी इथं एक पूर्ण एक मिल्कमेडचं एक कॅन घेतलेला आहे. आता मी हे नेस्लेचं मिल्कमेड वापरून सर्वप्रथम गुलाबजामचं पीठ मळून घेत आहे. हे बघा, आता मी गुलाबजामुन बनवण्यासाठी इथं हे पीठ घेतलेलं आहे. हे गुलाबजामुनचं असं तयार पीठ आहे. यामध्ये मैदा आहे, नंतर यामध्ये आपल्याला खवा पण आहे आणि बेकिंग पावडर आहे. असं हे सर्व बरोबर या प्रमाणामध्ये हे तयार पीठ आहे. हे जवळजवळ 200 ग्रॅम एवढं पीठ आहे. हे बघा, असं हे सगळं मी आता हे पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे. हाताने सगळं मिक्स केलेलं आहे. असं पहिले चांगलं याला मळून घ्यायचं, असं फोडायचं सगळं. आता या पिठामध्ये आपल्याला जसं लागेल त्या प्रमाणामध्ये थोडं थोडं मिल्कमेड मी यामध्ये आता घालून हे पीठ मळून घेणार आहे. मिल्कमेडच्या कॅनचं झाकण सुद्धा आता मी काढलेलं आहे. आता मी याच्यामध्ये हे मिल्कमेड टाकून हे संपूर्ण पीठ मळून घेते. आता मी यामध्ये मिल्कमेड ओतून घेत आहे. आता आपल्याला जसं जसं हे मिल्कमेड याच्यामध्ये ओतणार तसं तसं मी हे पीठ मळायला घेणार आहे, म्हणजे आपल्याला अंदाज येतो. आणि अशा पद्धतीने बघा, हे मिल्कमेड आहे. अशा पद्धतीने बघा, आता तुम्ही मी चांगल्याला घट्टसं मळून घेणार आहे. हे बघा, असं अशा पद्धतीने हे मिल्कमेड टाकून आपला हा गोळा असा मळत जायचा. घट्ट पद्धतीने हा गोळा मळून घ्यायचा. बघा, अशा पद्धतीने मी असा याचा गोळा बनवून घेतलेला आहे. बघा, असा हा जरा सॉफ्ट असा गोळा बनवून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर मग इतकं सॉफ्ट झालं, मग आपण ह्याचे असे या पद्धतीचे छोटे 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 असे मी याचे गोळे बनवून घेते. आपल्याला गुलाबजामुन जसे पाहिजे त्या आकाराचे.
अशा प्रकारे याचे मी गोळे बनवून घेत आहे. मी इथं आता गुलाबजामुनसाठी पाक बनवून घेत आहे. त्यासाठी बघा मी इथं आपली साखर घेतलेली आहे. साखर ही मी जवळजवळ 500 ग्रॅम एवढी ही साखर घेतलेली आहे आणि इथे मी वेलची घेतलेली आहे. गॅस वरती आता मी पातेलं ठेवलेलं आहे. पातेल्यामध्ये बघा इथं पाणी घेतलेलं आहे. पाणी सुद्धा मी इथं 2 ग्लास एवढे भरून जवळजवळ 500 ml पर्यंत एवढं पाणी आहे. आता या पाण्यामध्ये मी ही साखर आणि वेलची टाकून घेतोय पाक बनवण्यासाठी. गुलाबजाम तळण्यासाठी मी आता कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. तेल जरा तापून घेते. नंतर आपण आपले हे गुलाबजाम यामधून तळून घेऊया. तेल आता आपलं तापलेलं आहे. जास्त तेल तापवायचं नसते गुलाबजामुनसाठी. ते थोडंसं असं गरम झालं की अशा टेम्परेचरवरतीच आपले अतिशय हळूहळू असे गुलाबजाम हे तळून घ्यायचे आहेत. त्यामुळे मी आता ह्याच्यामध्ये एक एक करून गुलाबजामुन टाकते. इकडे आपली चासणी पण चांगली उकडते. हे बघा आता मी हे सर्व गुलाबजाम असे याला तळून घेते. हळूहळू अशा प्रकारे हे आपण गुलाबजामुन तळून घेत आहोत. बघा अशा प्रकारे आपण हे आपले मिल्क मेडचे जे गुलाबजामुन आहे असं हळूहळू हे असे पद्धतीने ते तळून घ्यायचे. कारण याच्यामध्ये मिल्क मेड असते त्यामुळे हे लगेच त्याचा कलर दाखवला. पण आतमध्ये ते पूर्ण शिजण्यासाठी याला हळूहळू हळूहळू याला आपण फ्राय केलेलं आहे. बघा अशा पद्धतीने याचा कलर आलेला आहे. थोडा आणखी डार्क आला तरी चालेल कलर, पण ते आतमध्ये शिजले पाहिजे. गुलाबजामुन मी पाकात टाकून घेतलेले आहे. आता आपण याला जवळजवळ अर्धा तास आपल्या पाकामध्ये याला मुरवत ठेवूया. आता आपले हे सर्व गुलाबजाम मी या पाकामध्ये टाकून घेतलेले आहे. बघा आता याला आपण चांगले अर्धा तास मुरवत ठेवूया. त्यानंतर बघूया कसे झाले ते आपले गुलाबजाम. तुम्ही पण मला कमेंट करून सांगा.
आपले गुलाबजामुन हे आता अतिशय 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 असे सुंदररित्या तयार झालेले आहे आणि टेस्ट पण इतकी अफलातून आलेली आहे. याला मस्तपैकी टेक्स्चर पण आलेलं आहे. बघा, मी ही माझे गुलाबजामुन कसे बनवलेले आहे ते तुम्ही मला कमेंट्स करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.